कूलर आहे. जे झेल टिपतील त्यांना आपली नावं नोंदवायची, त्यांच्यासाठी टॉवर फॅन अगदी तुम्हाला ते पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर मालिकावीराची जी सायकल आम्हाला दिली आहे ते राकेशजी पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करूया. दुपारच्या सत्रामध्ये कडाक्याचं ऊन आपण पाहिलं आणि त्या उन्हाचा अंदाज घेत असताना आता सर्व आमचे आयोजन कमिटी शिलेदार पाहायला मिळतील तुम्हाला. थंड शीतपेय अगदी आपण पाहत आहे. चला आपण जाऊया अगदी मॅच कडे आणि सामना असेल. एका बाजूला पारगाव संघ, दुसऱ्या बाजूला कोलीकोपर, जवळची दोन्ही गावं पाहायला मिळत आहेत. बऱ्याच वेळेला क्रिकेटच्या पट्टावर आमने सामने खेळले असतील. आज पुन्हा एकदा मोरया 11 क्रिकेट संघ पळसपे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आता एकमेकांच्या समोर उभी ठाकताना पाहायला मिळत आहेत. पारगाव टीमनं टॉस जिंकला, प्रथम फील्ड चूज केलाय, बॅटिंग साठी आमंत्रण दिलंय टीम आपण पाहते कोलीकोपर संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विशाल आणि त्याच्या जोडीला युवीला आपण पाहतो, म्हणजे युवराजला आपण पाहू शकाल. दोन एक लिडिंग जोडी, एक विस्फोटक जोडीकडे आपण पाहतोय. ती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. परंतु पारगाव संघ आणि पारगाव संघाची गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज प्रथम वापरला जाईल. चला मॅच कडे आपण जाऊया. सामना 4 षटकांचा असेल. मॅचला सुरुवात होईल. सलामीची जोडी विशाल आणि युवराजला आपण पाहत आहे. तर बॉलिंग मार्ग प्रवीणचा पहिलाच बॉल फटका सुरेख पाहायला मिळतोय, परंतु चेंडू मात्र अडला गेलाय. बघा काय करणार, नशीब खूप म्हणून इथून जोरावर राहिलाय पारगाव टीमच्या बाजूने. हा चेंडू मात्र अडला गेला मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर या बॉलवर मात्र कंप्लीट केल्या त्या 2 धावा. 2 धावेचं नुकसान झालंय. 2 धावा इथून मिळाल्या आणि या 2 न मात्र टीमची अकाउंट ओपन केलं जात आहे विशालच्या माध्यमातून 2 या धावेनं. प्रवीण यांचा पुढचा बॉल. त्यावेळेला आपण पाहता अगदी संयमाने केलेला फटका पाहायला मिळतोय, परंतु जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. अगदी तंत्रशुद्ध स्ट्रोक होता. गॅप शोधली, फिल्डर नाहीये त्या दिशेनं मात्र खेळलाय आणि त्यानंतर मात्र 4 धावा संपादन. चौकार. चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळेल. ती जोडली जाते 6 या अंकावर. 6 ऑन अ बोर्ड. 6 रन्स स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 6 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूला 2
पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं पारगाव टीमचा प्रवीण मॅन ऑफ द मॅच ज्याने 50 धावा जोडल्या वैयक्तिक कोट्यामध्ये. त्यानंतर मागच्या मॅच मध्ये विशालच्या धावा आपण पाहिल्या असतील 37 धाव्यांची खेळली, तो सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला. असे दोन खेळाडू एकमेकांच्या समोर उभे आहेत आणि खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. पहिला बॉल 2 धावा, त्यानंतर 4, त्यानंतर बीट केलाय, डॉट बॉल टाकलाय प्रवीण मोकलनं. पुन्हा एकदा विशालच्या समोर सज्ज होतोय. यावेळेला गोलंदाजीसाठी पंचांच्या डाव्या बाजूला यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल आणि चांगल्या फिल्डिंगने मात्र सिंगल मिळवली आणि सिंगल ना तर रन स्कोर कार्ड वर पाहायला मिळतील 7 अंकावर. आमचे ग्रामपंचायत कर्मचारी पळसपे भाऊ पैकर या मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं स्वागत आहे, चला पण या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर सुनीलजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती, आपण सुद्धा यायचं, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. पाहुण्यांचं केलंय स्वागत. डीप स्कोर लेगच्या मधून उडवलाय चेंडू सरळ सीमा पार, षटकार. चेतन गवंडी ज्याने आम्हाला स्पर्धेसाठी जनरेटर आणि त्यामध्ये जे इंधन लागतं ना ते डिझेल सुद्धा आम्हाला त्यांनी फुल करून दिलं या स्पर्धेसाठी. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करूया. चांगला फटका, षटकारानंतर चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला विशालनं. विशालच्या माध्यमातून आलेला हा चौकार, षटक युवराजने मारलेला हा मात्र षटकार आणि चौकार. टीमची धावसंख्या 1 षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेचं षटक संपलं आणि धावसंख्या 17. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 17 वर पाहायला मिळेल तुम्हाला. कोलीकोपर संघ बॅटिंग करताना प्रवीण मोकलच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा जोडल्या. पुढच्या बॉलिंग साठी सज्ज झालाय अतिशला आपण पाहत आहे. या वेळेला आपण पाहत आहे अलॉंग द कार्पेट या वेळेला फटका पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र मिळवली जाते आणि या सिंगल न मात्र रन स्कोर कार्ड वर पाहायला मिळतील तुम्हाला. त्या तब्बल 18 धावा संख्या 18 रन्स तुम्हाला स्कोर कार्ड वर पाहायला मिळत आहेत. 18 धावा स्कोर कार्ड वर लागल्यानंतर टीमची धावा संख्या आपण पाहू शकाल. अतिश पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. अतिश बॉलिंग मार्क वर सज्ज झाले आणि समोर मात्र आपण पाहत आहे बॅट्समन युवराजला आपण पाहू शकाल. यावेळेला हा चांगला बॉल पाहायला मिळाला. गती परिवर्तन होतं या बॉलवर, थोडस मिश्रण करताना आपण पाहिलंय. पाठ फिरल्यानंतर बॉल मात्र एसटी रक्षक हातामध्ये विसावलाय आणि या बॉलवर मात्र डॉट बॉलची सांगत आणि समाप्ती पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या स्थिर आहे. टोटल 18 अंकावर पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अतिश यांचा हा बॉल हेलिकॉप्टर लूप देण्याचा प्रयत्न, फिल्डर येत आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली कुणालच्या माध्यमातून. जबरदस्त फिल्डिंग, एका हाताने चेंडूला फीट केलं जातं, फिकी केली त्याच वेगानं आणि मग बॉलवर मात्र सिंगल रन्स मिळाली युवराजन टीमला आणि या सिंगल्सनं 19 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या 17 रन्स पाहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र या बॉलवर मात्र तब्बल आपण पाहिल्या असतील
या वेळेला फटका मोठा खेळलाय, चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर, विशालचा हा तडाखा उंच आणि लांब अवकाशाला गवसणी घालणारा बिग 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 षटकार. षटकारानं टीमची धावसंख्या 25 धावा पाहायला मिळतील. या वेळेला फटका फसलाय, मागच्या बॉलवर षटकाराला या बॉलवर बाद करणार हे चांगला चेंडू हाताळत असताना अतिशला आपण पाहिलाय आणि इथून मात्र विशालच्या पारीचा अंत झालाय. विशालला परतावं लागतंय. टीमची धावसंख्या 25 असताना लागलाय पहिला धक्का टीम कोहली कोपर संघाला. अतिश पुन्हा एकदा सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. 5 बॉल अद्यापर्यंत फेकताना आपण पाहिले. धावा संख्या 25. वैयक्तिक विशालच्या धावा आपण पाहिल्या तर 14 धावा पाहायला मिळाल्या आणि युवराज खेळतो वैयक्तिक आता 11 अंकावर पाहायला मिळतोय. पुढच्या बॉलवर आता काय रणनीती असेल गोलंदाज अतिशयांची. समोर मात्र मुकेशला आपण पाहत आहे. या वेळेला फटका फसताना आपण पाहिलाय. फिल्डर येत आहेत. संधी आहे संधीचं सोनं. इथून मात्र फलंदाजाला परतावं लागत आहे आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल जबरदस्त इथून मात्र आणखी एक चांगला चेंडू आणि त्याच्यावर विकेट, फलंदाज बाद. त्यानंतर बघा आपण पाहताय सन्माननीय आमच्या विक्रमजी खरस साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचकावर यायचं आहे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 असं स्वागत. सन्माननी आपण पाहत आहे विक्रमजी घरत साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. आता जी आपण पाहत आहे अगदी निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळतीये आणि स्वराज्य संस्थांच्या खूप साऱ्या निवडणुका ज्या अगदी आपण पहिल्या थांबल्या होत्या आणि ती एक एक पुढे येताना पाहायला मिळत आहेत. आणि आताच आपण पाहतोय पळसपी पंचायत समिती आपण पाहू शकाल आणि त्यानंतर मग आपण पाहिलं तर जे उमेदवारी म्हणून आपण पाहत आहे ज्यांची वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळतीये तर विक्रमजी घरात त्यांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत सुस्वागतम. खूप सारे दिग्गज मान्यवर सकाळपासून या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. त्यानंतर विक्रमजी गरज साहेबांचं आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत आहे सुस्वागतम. या आपण व्यासपीठावर आपण विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. टोटल आपण जर विचार केला असेल अगदी आपण पाहिलं असेल तर मग षटक 2 पूर्ण झाली आणि त्यानंतर 12 बॉलच्या समाप्तीनंतर या वेळेला आपण पाहत आहे जोरदार अपील पाहायला मिळाला. हा बॉल पाहायला मिळताय चांगला बॉल होता. या बॉलवर मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला आहे आणि डॉट नंतर आता मात्र 25 धावसंख्या. गोलंदाजाला या प्रथमेशला आपण पाहत आहे. फटका सुरेगा. प्रवीण भोकल प्रयत्न करत होते परंतु प्रयत्नांच्या वाक्याच्या बाहेर चेंडू स्ट्रेट फॉरवर्ड सरच्या दिशेला येणारी युवराजच्या बॅट मधून षटकार. षटकारानंतर प्रेशर असतं आणि तेच प्रेशर पाहायला मिळतं. वाईट बॉल आलाय
वाईटनं आता मात्र टीमची धावसंख्या 32 रन्स पाहायला मिळतील. 4 षटकांमध्ये 50+ धावा येणं महत्वाचं आहे. समोर पारगाव संघ आपण पाहिलं तर बलाढ्य संघ त्यांच्या समोर धावा. या वेळेला बॅटच्या मधोमध मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड असा आवाज उडावला आहे. काऊ कॉर्नरच्या वरतून येतोय आणखी एक प्रथमेश्वर हल्ला. बिग 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 6 रन. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. एक षटकार पाहिला त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर आणखी एक षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वर जोडली गेली. ती आता 38 धावसंख्या. आता धावींचा वेग मात्र अगदी वाढलाय. पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल अगदी फुलटॉस पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक वेगाने चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगल न आता मात्र टीमची धावसंख्या टोटल जोडली गेली. ती 39 धावसंख्या. 39 धावा धावसंख्या स्कोर कार्ड वर पाहायला मिळतीये तुम्हाला. बॉल जर आपण पाहिले तर या षटकामध्ये अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय, 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोरर आमचे नवीन आहेत, अगदी पाहायला मिळत आहेत, परंतु चांगली कामगिरी सकाळपासून करतायत आणि 4 बॉल 2 आता उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. हा बॉल फटका चांगला, आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतो आहे आणि या बॉलवर मात्र प्रथमेश यांच्या 4 धावा येत आहेत. चौकार. स्लोवर 1 बॉल पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक येत आहे, चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय आणि त्यानंतर मात्र आपण पाहत आहे विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. विकेट मात्र गेली आहे आणि फलंदाज मात्र बाद झालाय. मयूर धक्का लागलाय, तो म्हणजे टीम कोळीकोपर संघाला दुसरा गडी बाद. त्याबद्दल पुन्हा एकदा मोरेलून पळसपे टीमच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या आहे टोटल 43 धावसंख्या 43. षटक क्रमांक शेवटचा नीरज तारेकरला आपण पाहत आहे. नीरज यांचा पहिलाच बॉल वाईट फेकलाय. अवांतर बॉल पाहायला मिळतोय. अवांतरनं आता टीमची धावसंख्या 1 न पुढे सरकली. धावसंख्या 44 धावा. 4 षटकांमध्ये या शेवटच्या षटकांमध्ये किती धावा जोडल्या जातील, कितीचा आव्हान सेट केलं जाईल, एक चांगली धावसंख्या जोडली जाईल का,
या वेळेला चेंडू बराच उंच उडालाय, चेंडू खाली कुणाल तारेकर चुकी करणार नाहीये, झेल मात्र टिपला जातोय आणि इथून वाईट नंतर सफलता प्राप्त करताना नीरज तारेकर धक्का लागतोय तिसरा युवराजच्या माध्यमातून कोली कोपर संघाला. चेंडू क्रमांक आपण पाहिला असेल पहिला वाईट, त्यानंतर विकेट. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आणि या 5 बॉल मध्ये धावा किती जोडल्या जातील, किती धावा येतील हे सुद्धा पाहायला मिळेल. तिकडे आमच्या उजव्या बाजूला अगदी पाहायला मिळेल विनय गवंडी असतील. त्यावेळेला आपण पाहत आहे फटका चांगला गॅप शोधली जाते, परंतु धावा किती मिळतील. बाकप मिळालाय, फिल्डर येत आहेत, 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत आणि या दोनच्या माध्यमातून टीमची धावा संख्या टोटल 46 अंकावर 46 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळतील. विनय गवंडी, त्यानंतर नितीन महालकर असतील. या वेळेला आपण पाहत आहे फटका इथून हवेमध्ये, झेलची संधी, झेल टिपलाय, आणखी एक धक्का आणि त्यानंतर स्वप्नील हातमोड आणि राजू डाणगे. एक जबरदस्त चर्चा तिथे चालू आहे, त्यांची चर्चा सुद्धा पाहायला मिळत आहे. नाईट रजनीचं आयोजन कशा पद्धतीचं केलं जाईल, कशी स्पर्धा आपण त्या स्पर्धेला कशा पद्धतीने अगदी आपण सुरू करणार आहोत आणि तिचं अगदी आयोजन नियोजन आजच्या दिवसापासून सुरू होता. विकेट जाती आहे, फलंदाज बाद, आणखी एक धक्का कोली कोपर संघाला. पाहायला मिळत आहे एक विस्फोटक खेळाडू आहे किरण भोईर. या वेळेला 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, चांगला बॉल पाहायला मिळालाय आणि या बॉल वर मात्र डॉट बॉलची सांगता आणि समाप्ती पाहायला मिळाली आणि त्यानंतर धाव संख्या आहे ती स्थिरावलेली आता 46 अंकावर. असं वाटलं होतं की असं वाटलं होतं जयेश की 50+ धावा होतील 4 षटकांमध्ये, परंतु जे तिसरं आणि चौथं षटक आलं ना, थोडस मी म्हणेन ना धावा कमी आल्या. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आतिशनं 8च धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये नीरजने सुद्धा मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. ज्या वेळेला कमबॅकची गरज होती ते कमबॅक सातत्याने नीरजने केलाय आणि आता सुद्धा तेच करतोय. पुढचा बॉल लॉंगऑफच्या दिशेने खेळताय, डीप मध्ये आपण पाहताय सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा आता पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावीच्या मदतीनं इनिंग इथून समाप्त झाली, इनिंग ब्रेक झालाय आणि त्यानंतर 2 धावा आणि 2च्या बरोबरीने जोडल्या गेल्या तब्बल 48 धावा संख्या, म्हणजे 12च्या सरासरीने जोडल्या 48. येणारे बॉल आता पाहायला मिळतील 24 बॉल आणि त्या 24 बॉल मध्ये 12.25 ची सरासरी आणि करायचे त्या श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला 49 धावा 49 चं टार्गेट.
शेखरजी पाटील 49 धावांचे टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या टीमला या लढतीतील विजेता संघ आजच्या दिवसामधील शेवटचा सामना खेळेल तो गावदेवी उसरली संघाच्या विरोधामध्ये. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. 49 रन्स टू विन आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पारगाव टीम कडून कुणाल तारेकर आणि भूषण पाटील सलामीची जोडी. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. कोहली संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 48 धावा उभ्या केल्या. 49 टार्गेट मात्र सेट केलं गेलं. युवराजनं चांगली बॅटिंग केली, खास करून त्याच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि सर्वाधिक टोटल त्याच्याच नावावर असेल. चांगली स्टार्ट दिली होती युवराज आणि विशालला, दोघं चांगले खेळले. त्याचमुळे 12च्या सरासरीने धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालं ते कोहली संघाला. 49 रिक्वायर्ड. मागचा सामना खरं तर पारगाव संघासाठी सोपा नव्हता. 75 धावा करायच्या होत्या आणि ज्यामध्ये प्रवीण मोकल यांचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं. कुणाल त्या मॅच मध्ये झटपट बाद झाला होता 1 षटकार मारल्यानंतर, परंतु आता मात्र शेवटचा सामना संध्याकाळचा सामना खेळायचा असेल तर 48 धावा 12च्या सरासरीने, कारण पहिल्या मॅच मध्ये 15ची सरासरी पूर्ण केली होती, त्यामुळे 12ची सरासरी त्यापेक्षा थोडी कमी आहे. परंतु समोर कोहली संघ एकाच विभागामधून दोनही संघ बिलॉंग करतात. खरं तर एकच धावपट्टी त्यांची असं म्हणावं लागेल सध्याच्या घडीला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अगदी दोनही गावांच्या बाजूला. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिले षटक घेऊन गोलंदाज युवराज पाटील तयार. 49 रन्स टू विन. युवराज पाटील पहिले षटक घेऊन केटी साठी पहिला बॉल. ओ यावेळचा हा टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला होता, उडला होता चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन चॅलेंज करण्यात आलंय. खरं तर पंचांच्या निर्णयावर चेक केलं जाईल. तिसरे पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत सोपवतील. पहिलाच बॉल खरं तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय, परंतु चॅलेंज केलंय ते फिल्डिंग टीमनं. युवराजनं चॅलेंज केलंय. चला व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राज न खातं उघडलं जाईल. पहिली धाव फलकावर पारगाव संघाच्या. युवराज पाटील पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड स्टंप्स न ऑन साइडला उडवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर कुणाल तारेकरच्या बॅट मधून येतोय पहिला मोठा फटका, षटकार. सात धावा धाव फलकावर. मागच्या मॅच मध्ये षटकारानं सुरुवात केली होती कुणाल तारेकरनं आणि युवराज पाटील खास करून मागच्या मॅच मध्ये सुद्धा महाग ठरला होता. सुरुवातीच्याच त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र वशणी संघाच्या जीवितनं मात्र खरपूस समाचार घेतला होता, परंतु हा गोलंदाज स्ट्रायकर बॉलर या टीमचा उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र कुणाल तारेकरचा हा प्रयत्न मात्र हाणून पाडलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकले ते गावदेवी उसरली संघाना आणि ते सुद्धा वाट बघतील यामधून कोणता संघ मात्र पुढे येईल. जवळून ते सुद्धा खेळाचा आनंद घेत असतील. लव फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. पुन्हा एकदा स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. 4 धावांकरता करता चौकार.
इकडे मात्र थोडासा वेगळ्या स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दिशाहीन चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. शिल्पेश मात्रे, आपणास विनंती आहे आपण मंचावर या. शिल्पेश मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत करतो आम्ही. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र गलीमध्ये बॉल स्टॉप केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु चांगलं बॅकअप मिळाला, अन्यथा आणखीन दाबा मिळाला असता. प्रयत्न जरूर चांगला होता, सुजल होता तिकडे. त्याचप्रमाणे कृष्णा मात्रे आमचे इंडियन आर्मी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. इंडियन आर्मी कृष्णा मात्रे आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. या पण मंचावर आपलं सहर्ष स्वागत. तेरा धावा आतापर्यंत धावफलकावर 12च्या सरासरीने खेळायचं आहे. 12 सव्वा 12च्या सरासरीने पुढे जायचं. 49 धावांचा चेस करायचा म्हटला तर अर्ली विकेट सुद्धा घ्याव्या लागतील. रेग्युलर इंटरव्हल ऑफ विकेट्स आल्याशिवाय मात्र गत्यंतर नसेल, अन्यथा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे ती पारगाव टीम कडे. बॅकफुटला जाऊन पूल केलाय ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेटला हा चेंडू फील्ड केला जाईल, तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 ऑन बोर्ड. 49 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तो संघ हा सामना जिंकेल तो सरळ शेवटची मॅच उसरली संघाच्या विरोधामध्ये खेळेल. चेंज ऑफ पेस होता, थोडीशी गती काढून घेतली होती. फाईन लेगला बॉल फील्ड केला जाईल, तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट झाले. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होईल आणि धावसंख्या झाली ती पारगाव संघाची 49चा पाठलाग करत असताना बिनबाद 15. विशालचा बॉल यावेळेस मात्र उडवला तो सरळ वाईड स्ट्रॉंगर मॉडेल लाईनच्या बाहेर. कुणालच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. चला झेल टिपला अगदी सीमारेषेच्या बाहेर. येऊन आपली नाव नोंदणी करा, सायकल मिळू शकते आपल्याला. दीप पाटील आहेत. चला कूलर आहे, सायकल नाहीये, चुकून बोललो मी, नाहीतर उद्या सायकल घेण्यासाठी याल. कूलर तर आहे, कूलर तर मिळेल. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पुल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक गगनचुंबी षटकार. विशालवर मात्र हल्ला चढवलाय. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकले ते केटीनं. टेन्शन घालवले खरं तर या 2 षटकारानंतर. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. सुपर बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये फक्त 1 षटकार मारून बाद झाला होता कुणाल. या मॅच मध्ये संपूर्ण सूत्र त्यांना आपल्या हातामध्ये घेतले. इकडे प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. फाईन लेगला बॉल चाललाय, सिंगल तिकडे मिळेल. एकेरी धाव टोटल चांगली आहे. चेसिंग करत असताना जी धावसंख्या व्हायला हवी, ज्या धावगतीनं धावा व्हायला हव्यात, अगदी ती धावगती मात्र राखली आतापर्यंत, त्याही पेक्षा पुढे चाललाय.
12 सव्वा 12च्या सरासरीने पुढे जायचं आणि आतापर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 धावा झाल्यात म्हणजे सरासरीपेक्षा पुढे वेगानं पळतोय त्यामुळे विकेट ब्रेक थ्रू हवेत कोहली संघाला. बॅकफुटवरून कट केलाय बॉल स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आउटफील्ड थोडासा चमत्कार जरूर त्या ठिकाणी दाखवला होता आणि बॉल सरळ निघालाय. लूज फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते लेझीनेस पाहायला मिळाला चेंडू सीमा पार 4. चेंडू इकडे मात्र बीट झालाय बऱ्याच अवधीनंतर खरं तर एखादा निर्धाव चेंडू येत असताना डॉट बॉल. म्हणजे साहिल भोईर यांच्या ठिकाणी आगमन झाले पारगाव. साहिल भोईर आपण मंचावर आहे आपलं सहर्ष स्वागत आहे. इकडे मात्र कवसला इनफिल्ड मध्ये रन कंप्लीट झाले क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वर 33 धावा 33 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 16 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. साहिल भोईर पारगाव यांच्या ठिकाणी आगमन झालं त्याचं मी सहर्ष स्वागत करतोय. नुकतीच खरं तर बॅड बॉईज स्पर्धा संपन्न झाली. मजबूत देणगी गण महेंद्र शेठ घरत साहेब आधारस्तंभ होते या स्पर्धेचे आणि खर तर मोठे स्पॉन्सर होते या स्पर्धेला. भव्य दिव्य असं आयोजन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. साहिल भोईर या स्पर्धेचे यशस्वी आयोजक त्यांचे या ठिकाणी शुभागमन त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय या आपण मंचावर. फुल टॉस होता इकडे मात्र लॉफ केला बॉल हवेत आहे संधी मिड विकेटला कॅच ड्रॉप. पहा या बऱ्याच चुका झाल्या बघाशी सुद्धा बाउंड्री सोडली इकडे संधी मिळाली होती चेलची ती सुद्धा इकडे मात्र सोडण्यात आले. त्यामुळे थोडासा नाराज आहे मुकेश सुद्धा. मुकेशच्या पहिला बॉलवर इकडे सफलता प्राप्त झाली असती 2 धावा मिळतील. टीमची टोटल मात्र हळूहळू पुढे सरकेल कारण दबाव तुम्हाला टाकायचा असेल या मॅच मध्ये तर विकेट शिवाय पर्याय नाहीये. आणि मागचा सामना कोहली संघाला चांगला आठवत असेल जेव्हा वशिणीनं 26 मारल्या होत्या त्यानंतर काय कमबॅक केलं होतं या संघानं. गोलंदाजी मधलं ते कमबॅक होतं त्यामुळे काही घडतं क्रिकेटच्या मैदानावर परंतु त्यासाठी तुमचे शोल्डर डाऊन नसले पाहिजेत. तुमची बॉडी लँग्वेज बऱ्याच गोष्टी सांगत असते. हा सामना सोडलाय तुम्ही की तुम्ही प्रयत्न करताय तुम्ही शेवटपर्यंत खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत का मॅच वाचवण्यासाठी. सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हालाच खरं तर तपासावी लागतात. परंतु रन्स आल्यात विकेट गेलेली नाही आणि त्यामुळे ती बॉडी लँग्वेज आहे ती थोडीशी निगेटिव्हिटी दिसते परंतु थोडंसं सकारात्मक व्हावं लागेल. होय आपण इथूनही सामना जिंकू शकतो हा एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन कोहली संघाला मैदानामध्ये खेळ करावा लागेल. ऑन साइडला वळवलाय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पुढे आला होता परंतु तिथे थोडासा स्लिप झाला आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 रन. नऊ चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. बॉल टू बॉल मॅच आता मात्र प्रत्येक चेंडू मागे 1 धाव. मुकेशचा हा बॉल यावेळेस मात्र कवसला धाडलाय. लॉंग चेस आहे बॉल सरळ निघाले उफाड फिल्डिंग चांगला स्टॉप त्या ठिकाणी स्वीपर कव्हरला पाहायला मिळतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण होतं समीर होता त्या ठिकाणी आणि नक्कीच हे जेव्हा क्षेत्ररक्षण होतं ना तेव्हा खऱ्या अर्थानं गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढत असतो. तुम्ही क्षेत्ररक्षणामधून नक्कीच जेव्हा मदत करता एखाद्या गोलंदाजाला तेव्हाच मात्र कुठेतरी गोलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळते. अजूनही मॅच सोडण्यास खरं तर तयार नाहीये कोहली संघ. हा चेंडू इकडे मात्र पाहूया फॉलो थ्रू मध्ये मुकेश
बॉल पर्यंत जाईल तोपर्यंत मात्र एक क्विक सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता मात्र उर्वरित चेंडू आहेत ते 7 जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. जमेची बाब हीच आहे श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमच्या दृष्टिकोनातून. ओपनर्स जे आलेत ते अजूनही सुरक्षित आहेत. विकेट त्यांनी दिलेली नाहीये आणि त्याचमुळे मजबूत स्थितीमध्ये पारगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल. ओ यावेळेस फुल लाईन होता, खोलात टाकला होता चेंडू. भरता वेगाने मुकेशचा हा चेंडू निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता. त्यानंतर परत टॉस उडवा. मॅन ऑफ द मॅच 5 मिनिटं. मयूरचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला येतोय. सिंगल मिळेल. मयूरला 30 षटक आठवावं लागेल जे वशणीच्या विरोधामध्ये टाकलं होतं. विकेट हॅट्रिक घेतली होती या गोलंदाजांना आज या स्पर्धेमध्ये आणि मयूरनं जर असा कारनामा केला तर नक्कीच थोडासा अडचणीमध्ये आणू शकतो. मॅच पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय सध्याच्या घडीला कोहली संघ. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. भूषण पाटील ऑन स्ट्राईक नाव. मयूरचा बॉल अगदी सावधानतेने खेळून काढलाय. सिंगल साठी प्रयत्न करण्यात आले होते. इकडे मात्र विकेट मिळू शकली असती. थ्रो इतकाही परफेक्ट नव्हता त्यामुळे एकच धाव येते. सिंगल रन, 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. सामना पुढे तर लोटलाय खरं तर. काही क्षेत्ररक्षणामधल्या चुका झाल्या नसत्या तर नक्कीच इकडे मात्र शेवटच्या गोलंदाजासाठी जास्त धावा सुद्धा राहू शकल्या असत्या. उसरली टीमचे कॅप्टन आपण प्लीज या मंचावर. नंतर येऊ नका, अगोदरच येऊन राहा. 4 बॉल 4. हा स्ट्रोक यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. जेटी फ्लॅग केटी बाद. अगदी निर्णायक क्षणाला मात्र पारगाव संघानं सलामीवीर कुणाल तारेकरला गमावलंय. हा पहिला धक्का टीम पारगावला. शेवटचे 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. टिपला आणि महत्वाची विकेट मात्र मिळवून दिले. सामना पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अचूक प्रयत्न मी तर म्हणेन. सामना आता मात्र सोडण्यास तयार नाहीये. थोडीशी बॉडी लँग्वेज चेंज झाली कोहली संघाची आणि लढतोय मैदानामध्ये. संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. पारगाव विरुद्ध कोहली या लढतीतील विजेता संघ आजच्या दिवसामधील शेवटचा सामना खेळेल तो उसरली संघाच्या विरोधामध्ये आणि सामना मात्र कमालीचा रंगतोय. 9 बॉल 9 चा सामना आता मात्र 3 बॉल 4 वर येऊन ठेपलाय. 4 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आर्मी मॅन प्रवीण मोकल. प्रवीण इनसाइड एज लागल्यानंतर इकडे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. डायरेक्ट हिट सुद्धा झालाय. चांगला नेम दाखवला होता. इकडे मात्र पंचांची कोणती प्रतिक्रिया नाहीये. नाहीतर बंटीनी थोडीशी धोक्याची घंटी वाजवली होती परंतु 1 रन कंप्लीट झाले. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. 2 चेंडू आणि 3 धावा. आता थोडासा घाम फुटला असेल पारगावकरांना सुद्धा. सुस्थितीमध्ये वाटणारा सामना जसा पुढे येतो ना, कितीही मोठा संघ असू द्या परंतु 1 बॉल 1 वगैरे असं जेव्हा समीकरण येतं भल्या भल्याना घाम फुटतो आणि तसाच सामना मात्र पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 9 बॉल 9 चा सामना लवकर संपेल असं वाटलं होतं परंतु इकडे मात्र
द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी आणि या खेळाची मजा मात्र सर्वत्र घेत असताना मयूरचा चेंडू अगदी पुल शॉट स्क्वेअर लेग कडे दुसरी रन कंप्लीट होत असताना या 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल स्कोर इज लेवल. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. सिंगल लीडेड. ना शब्द उट्टट पिंगट जा लास्ट बॉल थ्रिल आणि दोनही संघांच्या समर्थकांचा जीव आता मात्र भांड्यात पडला असेल. कोणता संघ जिंकणार आहे कोणालाही ठाऊक नाहीये, परंतु एक डॉट बॉल मात्र कोहली संघ इकडे विजयाचा जल्लोष करू शकेल, परंतु ही सिंगल रन मात्र नक्कीच पारगाव संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करू शकेल. उसरली सुद्धा जवळून बघतोय कोणता संघ आपल्याला बरा पडेल, कोणता संघ येऊ शकेल, पण स्टेडियमवर उपस्थित असलेल्या एकालाही माहिती नाहीये की हा संघ जिंकू शकेल. फक्त भाकीत वर्तवली जातात आणि पाहूया आज मात्र कोणाची भाकीत खरी होतात. लास्ट बॉल थ्रिल, शेवटच्या चेंडूवरचा थरार. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चित्त थरारक लढत पाहायला मिळतोय. रोमहर्षक सामना पारगाव विरुद्ध कोहली आणि शेवटचा